चलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण मटेरियल कॉस्ट मधला तिसरा आणि महत्त्वाचा आपण चॅप्टर बघतोय, कन्सेप्ट बघतोय. त्या कन्सेप्टचं नाव आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इज इट ओके? आता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय याच्यावर आपण नंतर बोलूया. पहिलं आपण एक बेसिक कन्सेप्ट जो मी तुम्हाला लेक्चरच्या मटेरियल कॉस्ट या चॅप्टरच्या बिगिनिंगला मी तुम्हाला सांगितला होता ना, सेम मी तो परत एकदा चार्ट थोडासा रिवाइज करतो. बघा, आपल्या फॅक्टरीमध्ये ना एक प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं. प्रोडक्शन डिपार्टमेंट कोणतं काम करतं? प्रोडक्शनचं. हा जो माणूस असतो त्याला आपण बोलणार प्रोडक्शन मॅनेजर, राईट. त्यानंतर अजून एक डिपार्टमेंट असतं, स्टोर डिपार्टमेंट. इथे जो माणूस असतो याला आपण बोलतो स्टोर कीपर. हे एक डिपार्टमेंट असतं परचेस डिपार्टमेंट. हा जो माणूस असतो याला बोलणार परचेस मॅनेजर. अजून बरेचसे असे डिपार्टमेंट असतात, पण इथे सध्या आपल्याला 3 डिपार्टमेंटच मटेरियलशी रिलेटेड आहे म्हणून मी सांगितलं. प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये प्रोडक्शन ऑफ गुड्स, आपण गुड्स प्रोड्यूस करतो. इथे फिनिश गुड्स तयार होतो. मग हा फिनिश गुड्स पुढे वेअर हाऊस मध्ये आपण पाठवतो आणि वेअर हाऊस मधून मार्केटमध्ये पाठवला जातो. आपल्याला हा कन्सिडर नाही करायचा, इथे बघायचं. प्रोडक्शन कंप्लीट झालं, प्रोडक्शन झालं की फिनिश गुड्स तयार होतो. मग इथे आपल्याला मटेरियल पाहिजे असतं, रॉ मटेरियल पाहिजे. मग प्रोडक्शन मॅनेजर स्टोर कीपरला सांगतो की इथलं मटेरियल संपलंय, आम्हाला मटेरियल द्या. म्हणजे प्रोडक्शन मॅनेजर सेंड मटेरियल रिक्विजिशन नोट टू द स्टोर कीपर. मग स्टोर कीपर काय करतो? मटेरियल, रॉ मटेरियल इश्यू करतो. रॉ मटेरियल इश्यू करतो कशासाठी? प्रोडक्शनसाठी. ओके. मग ह्या स्टोर कीपर मधून हा स्टोर कीपर काय करतो? मटेरियल इश्यू करतो प्रोडक्शनला. ही सिक्वेन्स असं चालू राहतं. मटेरियल पाठवलं, फिनिश गुड्स तयार झाला, मटेरियल पाहिजे, हा याला सांगतो, परत हा इश्यू करतो मटेरियल. जसं जसं मटेरियल इश्यू करतो, स्टोर डिपार्टमेंट मधले मटेरियल कमी कमी होत जातं. मग जेव्हा मटेरियल कमी होत जातं तेव्हा हा स्टोर कीपर परचेस मॅनेजरला सांगतो की स्टोअर मधलं मटेरियल कमी झालंय. मग परचेस मॅनेजर मार्केटमध्ये जे सप्लायर आहे त्यांना तो ऑर्डर देतो, परचेस ऑर्डर. म्हणजे परचेस मॅनेजर मार्केटमध्ये ऑर्डर देतो, त्याला बोलतो परचेस ऑर्डर. मटेरियलची ऑर्डर देतो, मग 2-3 दिवसांनी मटेरियल येतं. हे मटेरियल स्टोर कीपर इथे साठवतो, त्यानंतर इश्यू करतो, फिनिश गुड्स तयार होतात. इथलं मटेरियल संपलं, परत स्टोर कीपर इश्यू करतो, त्यानंतर मटेरियल कमी कमी होत जातं. मग परत परचेस मॅनेजर मार्केटमध्ये जातो, मार्केटमध्ये ऑर्डर देतो, मटेरियल येतं. म्हणजे इथलं मटेरियल संपलं ते घाबरायचे कारण नाहीये, कारण आपल्याकडे मटेरियल आपण काय करतोय? स्टोअर करून ठेवतोय. कारण ऑर्डर दिल्यानंतर मटेरियल यायला आपल्याला वेळ लागतो. मे बी 5 दिवस, 6 दिवस, 8 दिवस लागतील. म्हणून आपण ऍडव्हान्स मध्ये जास्त मटेरियल स्टोअर करून ठेवतो, म्हणजे जेणेकरून आपलं प्रोडक्शनचं काम
चालू राहतं, स्टॉप होत नाही. हा बेसिक कन्सेप्ट मी तुमच्या डोक्यात टाकलेला होता. ठीक आहे. ऑर्डर कोण देतं? परचेस मॅनेजर. सिक्वेन्स कळली तुम्हाला? परचेस मॅनेजर ऑर्डर देतो, मटेरियल येतं, मटेरियल इथे ठेवतो आपण कुठे? स्टोअर मध्ये. आणि स्टोअर मधून मग आपण इश्यू करतो कुठे? प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये, प्रोडक्शन करण्यासाठी. इज दॅट क्लिअर? गुड. आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया, महत्वाच्या पॉइंटकडे येऊया की परचेस मॅनेजर किती ऑर्डर करतो, कितीची ऑर्डर देतो, म्हणजे किती युनिटची ऑर्डर देतो, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची, त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. परचेस मॅनेजर ऑर्डर देतो, ठीक आहे, पण किती युनिटची ऑर्डर देतो? जेवढं स्टोअर कीपर सांगेल तेवढं. मग किती युनिटची ऑर्डर द्यायला पाहिजे किंवा कितीची ऑर्डर देतो ते आपल्याला काढायचं आहे. आता ते कसं काढतात? म्हणजे कितीची ऑर्डर दिली पाहिजे, किती युनिटची ऑर्डर दिली पाहिजे, कसं काढणार ते सांगतो. हे मी रफ करतो. आपल्याला मार्केटमधून मटेरियल ऑर्डर करायचं. मग ते कोणत्या बेसवर आपण ऑर्डर करणार? म्हणजे किती मटेरियलचं ऑर्डर आपण मागवणार, म्हणजे किती मटेरियल आपण मागवणार, म्हणजे आपल्याला किती मटेरियलची रिक्वायरमेंट आहे. मग तो परचेस मॅनेजर काय करतो माहिती आहे? तो पहिलं बघतो की आपल्याला एका वर्षात किती मटेरियल लागतं. आपलं वर्ष झालं होतं 1 एप्रिलला, एंड होतं 31 मार्चला. ह्या एका वर्षामध्ये म्हणजे या 12 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण वर्षभरात किती मटेरियल लागतं, म्हणजे मटेरियल इंग्लिशमध्ये बोलणार त्याला रिक्वायर्ड. किती मटेरियल रिक्वायर्ड आहे, किती मटेरियल लागतं आपल्याला, रिक्वायरमेंट ऑफ मटेरियल, त्यालाच आपण बोलतो अॅन्युअल डिमांड. आपल्याला किती मटेरियल एका वर्षाला लागतं, अॅन्युअल डिमांड, दॅट इज व्हॉट. एक एक्झाम्पल देतो. समजा पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला 24,000 युनिट लागतात. पूर्ण वर्षभरात किती युनिट लागतात? 24,000. ठीक आहे. मग तुमच्या डोक्यात असा प्रश्न येईल की सर आपल्याला जर पूर्ण वर्षभरात 24,000 युनिट लागतात, मग आपण असं करूया ना, हा जो परचेस मॅनेजर आहे हा काय करतो? पूर्ण 24,000 युनिट मागवणार. म्हणजे जर मला 24,000 युनिट लागतात पूर्ण वर्षभरात, परचेस मॅनेजर बोलला की आपण सगळे एकदमच मागूया, चालतंय, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आपण पूर्ण 24,000 जर एकदम मागवले तर काय होईल? तर पूर्ण 24,000 युनिट जर मी मागवले तर सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्याकडे तेवढी स्टोरिंग कॅपॅसिटी आहे का, स्टोरिंग कॅपॅसिटी आहे का हे मला माहिती पाहिजे. स्टोरिंग कॅपॅसिटी म्हणजे तुम्ही 24,000 युनिट वर्षभरात लागणार, तर ते पूर्ण वर्षभरात लागलेलं स्टोरिंग ते मटेरियल जे आहे ते आपण तेवढं स्टोअर करू शकतो का? मी थोडा हा टॉपिक थोडा डीपली सांगतोय. तसं बघायला गेलो मी सिंपल पण म्हणजे अगदी एकदम कन्सेप्ट सोपा आहे, पण मी थोडा डीपली का सांगतोय? तुम्ही बीकॉम स्टुडंट आहात, ह्याच्यानंतर तुम्हाला पुढे CA, ICW, CS काही करायचे असेल तर हे सगळे टॉपिक तिकडे आहेत. मग ते तुम्हाला चांगला बेस पक्का मजबूत होईल, म्हणून मी हे थोडं थिअरी त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो.
आणि कॉस्टिंग हा टेक्निकल सब्जेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला तसा विचार करायचा आहे. समजा एका वर्षात मला 24,000 मटेरियल लागतं, 24,000 युनिट लागतात. जर माझ्या परचेस मॅनेजरने सगळे 24,000 मागवले तर पहिला प्रॉब्लेम म्हणजे असा, माझ्याकडे तेवढी स्टोरिंग कॅपॅसिटी आहे का, हा पहिला मुद्दा. हा, माझ्याकडे पूर्ण 24,000 स्टोरिंग कॅपॅसिटी आहे, ठीक आहे. दुसरा मुद्दा काय, पूर्ण वर्षभर मी 24,000 मला साठवून ठेवावे लागणार आहे, स्टोअर करून ठेवावे लागणार आहे. मग पूर्ण 12 महिने ते मटेरियल माझं चांगलं राहील का, हा एक मुद्दा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की मटेरियलची प्राइस अप अँड डाऊन होत असते. जर मी सगळे युनिट एकदम मागवले तर मला ती काळजी घेतली पाहिजे. म्हणजे माझी स्टोरिंग कॅपॅसिटी तर राहणारच आहे, तर मला त्याची काळजी घेतली पाहिजे की ते मटेरियल खराब होऊन झालं नाही पाहिजे. आणि म्हणून कोणता पण परचेस मॅनेजर ऑर्डर करताना, मटेरियलची ऑर्डर करताना ही ऑर्डर मागवतो, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. मी काय शब्द वापरला, एव्हरी परचेस मॅनेजर मटेरियलची ऑर्डर करताना ही ऑर्डर करतो, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. सर आता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय सांगतो. इकॉनॉमिक ह्या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये स्वस्त, इंग्लिशमध्ये चीप. म्हणजे अशी आणि ऑर्डर क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजे नंबर ऑफ कमोडिटी, नंबर ऑफ युनिट. अशी ऑर्डरची क्वांटिटी मागवायची की जेणेकरून आपल्या कंपनीला ते स्वस्त पडलं पाहिजे. म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटीची ऑर्डर की त्या ऑर्डर साईजला आपल्याला सगळ्यात कमीत कमी खर्च आला पाहिजे, त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. शॉर्टकटमध्ये याला म्हणतात EOQ. ठीक आहे. आता एक महत्वाचा मुद्दा, जेव्हा आपला परचेस मॅनेजर ऑर्डर करतो तेव्हा तो जेव्हा ती ऑर्डर करतो ना, तेव्हा 2 प्रकारच्या कॉस्ट लागतात. कोणत्या 2 प्रकारच्या कॉस्ट, तर पहिली ऑर्डरिंग कॉस्ट आणि दुसरी कॅरिंग कॉस्ट. नाही कळलं. जेव्हा आपला परचेस मॅनेजर मटेरियलची ऑर्डर मार्केटमधून मागवतो तेव्हा 2 कॉस्ट लागतात, एक ऑर्डरिंग कॉस्ट आणि दुसरं कॅरिंग कॉस्ट. आता आपण चर्चा करणार आहोत ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे काय आणि कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय. ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजेच जेव्हा आपण ती कॉस्ट मागवतो, ऑर्डर करतो, त्याच्यासाठी जी कॉस्ट लागते त्याला आपण बोलतो ऑर्डरिंग कॉस्ट. आणि कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय, तर कॅरिंग कॉस्ट म्हणजे आपण ती ऑर्डर मागवतो, ती ऑर्डर आणण्यासाठी लागलेला खर्च, त्यानंतर ते मटेरियल मागवल्यानंतर ते मटेरियल आपण इथे स्टोअर करतो, साठवतो, आपल्या गोडाऊनमध्ये ते साठवतो, गोडाऊनचं भाडं, गोडाऊनचं लाईट बिल, म्हणजे त्याला कॅरिंग कॉस्ट बोलतात किंवा त्याला आपण म्हणतो
म्हणजे नावावरून असं ठेवू नका की कॅरिंग म्हणजे कॅरी करण्यासाठी लागलेली कॉस्ट नाही. कॅरिंग कॉस्ट म्हणजे आणण्यासाठी लागलेली कॉस्ट. इथे आपण ठेवतो ते साठवून ठेवतो म्हणजे स्टे करून ठेवतो ती कॉस्ट, त्याला आपण म्हणतो कॅरिंग कॉस्ट. म्हणजे मटेरियल ठेवण्यासाठी लागलेली कॉस्ट सोप्या भाषेत. ऑर्डरिंग कॉस्ट ऑर्डर करण्यासाठी तुम्ही जेवढी ऑर्डर करणार त्याची कॉस्ट. कॅरिंग कॉस्ट मटेरियल आपण ठेवतो त्याच्यासाठी लागलेली कॉस्ट किंवा याला स्टोरिंग कॉस्ट शब्द वापरू आपण. स्टोरिंग कॉस्ट. स्टोरिंग कॉस्ट म्हणजे जेव्हा मी कोणतं पण मटेरियलची ऑर्डर करतो तर मला ह्या दोन कॉस्ट लागतात. एक ऑर्डरिंग कॉस्ट. ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे तुम्ही जेवढ्या ऑर्डर करणार त्याची लागलेली कॉस्ट आणि दुसरं म्हणजे कॅरिंग कॉस्ट. कॅरिंग कॉस्ट म्हणजे स्टोरिंग कॉस्ट, मटेरियल साठवण्यासाठी लागलेली कॉस्ट. इज इट ओके? गुड. आता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? सोप्या भाषेमध्ये सांगतो. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे अशी ऑर्डर साईज, मी ऑर्डर साईज शब्द वापरला, अशी ऑर्डर साईज ज्या ऑर्डर साईजला ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट दोन्ही इक्वल असतात. म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर साईज, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे अशी इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी की ज्या साईजला ऑर्डरिंग कॉस्ट, कॉस्ट म्हणजे मी सांगितलं खर्च, ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट बोथ आर इक्वल. ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे ती ऑर्डर करण्यासाठी लागलेला खर्च. कॅरिंग कॉस्ट म्हणजे स्टोरिंग कॉस्ट. कॅरिंग कॉस्ट मध्ये सगळं आलं. मी थिअरीचं पेज पाठवेल नंतर, ते तुम्ही तुमच्या नोटमध्ये ते लिहून घ्या. म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे अशी तुमची ऑर्डरची साईज की ज्या साईजला तुमचं ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट बोथ आर इक्वल, दोन्ही इक्वल आले पाहिजे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एका वर्षाला मला 24,000 युनिट लागतात. एका वर्षाला किती युनिट लागतात? 24,000 युनिट लागतात. म्हणजे 24,000 युनिट आपण कन्झ्युम करतो, म्हणजे मला 24,000 युनिट लागतात. समजा परचेस मॅनेजरने ठरवलं की आपण सगळे एकदमच मागवायचे. मी काय वर्डिंग वापरले? परचेस मॅनेजरने काय ठरवलं? सगळे आपण एकदमच मागवायचे. म्हणजे एकाच वेळी सगळे आपण मागवायचे. म्हणजे आपण ऑर्डर किती करणार? एकच. म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर एक. हे अॅन्युअल डिमांड आहे तुमचं. ऑर्डर साईज किती असणार? ऑर्डर साईज 24,000. म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर किती? एकच ऑर्डर मागवली. म्हणजे मी एकाच वेळी सगळे युनिट मागवले. एकाच वेळी किती मागवले? 24,000. म्हणजे तुमची ऑर्डरची साईज किती? 24,000. मग नंबर ऑफ ऑर्डर किती? एकच. मग मला सांगा ऑर्डरिंग कॉस्ट किती लागणार? एकच ऑर्डरची कॉस्ट लागणार. मला काय करायचं? मार्केटमधून माल मागवायचा. वर्षभरात मला किती लागतात? 24,000. परचेस मॅनेजरने काय ठरवलं? एकाच वेळी मागवायची कॉस्ट. मग आपण एकाच वेळी सगळे 24,000 मागवले. म्हणजे किती ऑर्डर गेल्या? एकच ऑर्डर. ऑर्डरची साईज किती?
ऑर्डर साईज बघा, मी महत्वाचा शब्द वापरतो. ऑर्डर साईज किती? 24,000. नंबर ऑफ ऑर्डर 1. समजा तुम्हाला असं सांगितलं ऑर्डरिंग कॉस्ट 100 रुपये पर ऑर्डर, म्हणजे एका ऑर्डर मागे 100 रुपये ही तुमची ऑर्डरिंग कॉस्ट आहे. ऑर्डरिंग कॉस्ट किती आहे? 100 रुपये पर ऑर्डर. आता मला सांगा ऑर्डर साईज किती आहे? 24,000. नंबर ऑफ ऑर्डर 1 आणि एका ऑर्डरचे किती रुपये आहेत? ऑर्डरिंग कॉस्ट 100 रुपये. म्हणजे तुम्हाला ऑर्डरिंग कॉस्ट किती येणार? 100 रुपये. कारण नंबर ऑफ ऑर्डर किती आहेत? एकच. आपल्याला टोटल किती मागवायचे? 24,000. आपण एकाच वेळी सगळे 24,000 मागवले, म्हणजे आपली ऑर्डरची साईज 24,000. एकाच वेळी बोललोय म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर 1. ऑर्डरिंग कॉस्ट किती आहे? 100 रुपीज पर ऑर्डर. एका ऑर्डर मागे 100 रुपये. किती ऑर्डर आहेत? 1. मग ऑर्डरिंग कॉस्ट किती आहे? 100 रुपये. लक्षात येते? पुढे समजा परचेस मॅनेजर बोलला की आपण एकदम 24,000 नको मागूया, पूर्ण वर्षाचे एकदम नको मागूया, आपण 12,000 मागूया. म्हणजे आधी 12,000 मागूया नंतर 12,000 मागूया. आपल्याला एका वर्षात किती लागतात? 24. आपण सगळे 24 एकदम नाही मागवत. आपण काय करतोय? आता 12,000 मागवतोय आणि नंतर 12,000. म्हणजे आपली ऑर्डरची साईज किती? बोला 12,000. सो ऑर्डर साईज 12,000. आता मला सांगा म्हणजे आपण एका वेळी किती मागवतोय? 12,000. आपल्याला एका वर्षात किती लागतात? 24,000. एका वेळी किती मागवणार? 12,000 आणि नंतर 12,000. म्हणजे किती ऑर्डर मागवणार? 2. म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर 2. ऑर्डर साईज 12,000. आता लक्षात आलं? अॅन्युअल डिमांड किती आहे? 24,000. आपली ऑर्डरची साईज किती आहे? 12,000. म्हणजे आपण एका वेळी किती मागवणार आहे? 12,000. म्हणजे वर्षातून किती वेळा ऑर्डर करणार? 2 वेळा. म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर किती झाल्या? 2. मग ऑर्डरिंग कॉस्ट किती? 200. दोन इंटू 100 200. अजून पुढे कळेल थोडा प्रयत्न करा. समजा परचेस मॅनेजर बोलला की आपण ना 6,000 ची ऑर्डर ठेवूया, म्हणजे ऑर्डर साईज 6,000. म्हणजे एका वेळी आपण 24 नाही मागवायचे, 6,000 मागवायचे. वर्षभरात किती पाहिजेत आपल्याला? आपली रिक्वायरमेंट किती? 24,000. एकदा आपण किती मागवले? 6,000. परत 6,000, परत 6,000, परत 6,000. म्हणजे किती वेळा मागवावे लागणार? 4 वेळा. कसं काढलं? अॅन्युअल डिमांड ऑर्डर साईज. अॅन्युअल डिमांडला ऑर्डर साईज मी डिवाइड केलं 4. म्हणजे आपण वर्षभरात किती वेळा मागवणार? 4 वेळा. चार वेळा ऑर्डर करणार. मग ऑर्डरिंग कॉस्ट किती होणार? 400. कसं काय? एका ऑर्डरला 100 रुपये. मी किती वेळा ऑर्डर करणार आहे? 4 वेळा. म्हणजे तुमची ऑर्डरची साईज किती पण असू दे, तुम्ही जेवढा वेळा ऑर्डर करणार तेवढा वेळा तुमची कॉस्ट लागणार. 4 वेळा ऑर्डर करणार. 6,000 6,000 6,000 6,000. म्हणजे मी किती वेळा ऑर्डर केली? 4 वेळा. मग 4 × 100 400. समजा परचेस मॅनेजर बोलला नाही ना आपण 3,000 ची ऑर्डर करूया, म्हणजे आपली ऑर्डर साईज 3,000. ही 24,000. हे काय आहे? ऑर्डर साईज. 3,000 ची ऑर्डर केली मी. 3,000. मग मला वर्षभरात किती वेळा मागवावे लागणार? नंबर ऑफ टाइम्स बोलू. नंबर ऑफ ऑर्डर 8. 8 × 24 ना. 24,000 ला 3,000 ने भागा. 8 × 100 800. जर 2,000 ची ऑर्डर असेल तर
बोला बोला 12 ऑर्डर 12 × 100 1200. आणि जर मी 1000ची ऑर्डर ठेवली तर बोलो बोलो 1000ची ऑर्डर साईज म्हणजे एका वेळी मी 1000च मागवले 24 वेळा मागवावं लागणार मला म्हणजे 24 ऑर्डर 100 रुपये एका ऑर्डरचे 2400. आता तुम्हाला याच्यातून मला काय सांगायचं ते मी सांगतोय. जर तुमची ऑर्डर साईज जास्त असेल ऑर्डर साईज हाय असेल हाय जास्त असेल तर ऑर्डरिंग कॉस्ट लो असणार. ऑर्डरिंग साईज जास्त आहे इथे ऑर्डर साईज जास्त आहे ऑर्डरिंग कॉस्ट कमी आहे. ऑर्डर साईज कमी आहे ऑर्डरिंग कॉस्ट जास्त आहे. म्हणजे तुम्ही जर एकदाच ऑर्डर केली तर ऑर्डरिंग कॉस्ट एकदाच लागणार. तुम्ही सारखं ऑर्डर केल्या तर तुमची ऑर्डरिंग कॉस्ट जास्त असणार. म्हणजे जर ऑर्डर साईज जास्त असेल ऑर्डर साईज अॅन्युअल डिमांड नाही बोलत अॅन्युअल डिमांड इथे लिहून ठेवलं इथे बघा. ऑर्डर साईज 24,000 आहे ऑर्डरिंग कॉस्ट 100. म्हणजे ऑर्डर साईज जर जास्त असेल तर ऑर्डरिंग कॉस्ट कमी आहे आणि ऑर्डर साईज 1000च आपण मागवतो असं मला 24 वेळा मागवावं लागणार. मग 24 × 100 2400 करायला लागणार. कंपेअर करा ना तुम्ही. ऑर्डर साईज जास्त आहे ऑर्डरिंग कॉस्ट कमी आहे. ऑर्डर साईज कमी आहे ऑर्डरिंग कॉस्ट जास्त आहे. म्हणजे जर ऑर्डर साईज लो असेल कमी असेल तर ऑर्डरिंग कॉस्ट हाय असणार. ऑर्डर साईज हाय आहे ऑर्डर कॉस्ट लो आहे. ऑर्डर साईज लो आहे ऑर्डर साईज लो आहे ऑर्डरिंग कॉस्ट हाय असणार. कॉस्टिंग शिकताना मी तुम्हाला पहिल्यांदा एक शब्द वापरलेला तो असा आहे. कॉस्टिंगचं मेन इंटेन्शन काय आहे? रिड्यूस द कॉस्ट अँड मॅक्सिमाइज द प्रॉफिट. परचेस मॅनेजर तुमच्यासारखा हुशार पाहिजे. ॲज अ कॉस्ट अकाउंटंट म्हणून तो असा विचार करेल ऑर्डर करताना मला कमीत कमी खर्च आला पाहिजे. आणि ती जी क्वांटिटी आहे त्यालाच आपण म्हणतो ईओक्यू. ईओक्यू म्हणजे काय? ईओक्यू म्हणजे अशी क्वांटिटीची साईज की ज्याला ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट हे इक्वल असतं दोन्ही सेम असतं. सो हा फंडा लक्षात ठेवायचा. ऑर्डर साईज हाय असेल ना तो ऑर्डरिंग कॉस्ट लो असणार आणि ऑर्डरिंग साईज लो असेल ना तो ऑर्डरिंग कॉस्ट हाय असणार. ठीक आहे. याच्यानंतर आपण कॅरिंग कॉस्ट बद्दल बोलूया. ऑर्डर साईज 24,000 12,000 6,000 3,000 2,000 1,000. मला एका वर्षाला किती युनिट आहे? अॅन्युअल डिमांड किती? 24,000. आता कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय? सी तुमच्या कॅरिंग कॉस्ट मध्ये एकच खर्च नाही येत आहे भरपूर खर्च आहे. तुमचे फ्रेटचा खर्च आहे तुमचा इन्शुरन्सचा खर्च आहे तुमचा होल्डिंग एक्सपेन्सेस आहे. मग शब्द आठवून नका. कॅरिंग कॉस्ट म्हणजे होल्डिंग कॉस्ट कॅरिंग कॉस्ट म्हणजे स्टोरिंग कॉस्ट
मी मटेरियल आणतो, मी स्टोअरमध्ये ठेवतो, तो मटेरियल आणण्यासाठी लागलेला खर्च, त्या मटेरियलवरचा इन्शुरन्सचा खर्च, ते मटेरियल मी स्टोअरमध्ये ठेवतो त्या स्टोअरच्या रेंटचा खर्च, त्या स्टोअरमधल्या लाईटचा खर्च, हे सगळे खर्च मिळून जे होतं ना त्याला आपण बोलतो कॅरिंग कॉस्ट. सोप्या भाषेमध्ये त्याला बोलतो होल्डिंग कॉस्ट. मग अशी शब्द मला आठवत नव्हता. होल्डिंग, होल्ड म्हणजे ठेवणे. मटेरियल आपण मार्केटमधून आणल्यानंतर जे आपण स्टोअरमध्ये ठेवतो त्याला आपण बोलतो होल्डिंग कॉस्ट. जास्त नाही, सोप्या भाषेमध्ये मी फक्त समजावण्याचा प्रयत्न करतो. ट्राय टू अंडरस्टँड. समजा मी 24,000 युनिट, माझी ऑर्डर साईज 24,000 आहे, माझी ऑर्डर साईज 24,000 आहे, म्हणजे मी 24,000 युनिट सगळे आणले. आता हे 24,000 युनिट आणल्यानंतर मला हे सगळे मी 24,000 युनिट मी स्टोअर करून ठेवणार इथे, आणि 24,000 युनिट मला वर्षभर साठवावे लागणार आहे, ठेवावे लागणार आहे. मग मला सांगा त्याची कॅरिंग कॉस्ट जास्त असणार की कमी असणार? स्टोरिंग कॉस्ट जास्त असेल की कमी असेल? होल्डिंग कॉस्ट जास्त असेल की कमी असेल? ऑफकोर्स ते 24,000 युनिट मला 12 महिने ठेवायचे. हा, पूर्ण नाही ठेवणार, प्रोडक्शनला इश्यू करत जाणार, पण नाही म्हणलं तर त्यातले काही युनिट हे 12 महिने ठेवायचे, म्हणजे नक्कीच त्याची कॉस्ट जास्त असणार. आणि समजा माझी ऑर्डर साईज 1,000 आहे, म्हणजे मी 1,000 ची ऑर्डर केली, म्हणजे मी स्टोअरमध्ये किती ठेवणार? 1,000. मला सांगा 24,000 युनिट ठेवायला जास्त खर्च आहे की 1,000 युनिट ठेवायला जास्त खर्च आहे? तुम्ही सांगा. 1,000 की 24,000? 24,000 युनिट स्टोअर करायला जास्त खर्च आहे आणि 1,000 स्टोअर करायला कमी खर्च आहे. म्हणजे कॅरिंग कॉस्ट जर ऑर्डर साईज हाय असेल तर कॅरिंग कॉस्ट हाय असणार. जर ऑर्डर साईज लो असेल तर कॅरिंग कॉस्ट लो असणार. हे गणित तुम्हाला कळलं पाहिजे. ऑर्डर साईज हाय आहे, कॅरिंग कॉस्ट हाय. ऑर्डर साईज लो आहे, कॅरिंग कॉस्ट लो. लक्षात कसं ठेवायचं? कॅरिंग कॉस्ट म्हणजे होल्डिंग कॉस्ट, स्टोरिंग कॉस्ट. मी जास्त युनिट आणले तर मला जास्त खर्च येणार, मी कमी युनिट ठेवले जास्त कमी खर्च येणार. पॉइंट कळला? हा कन्सेप्ट कळला तुम्हाला? ऑर्डर साईज हाय, ऑर्डरिंग कॉस्ट लो, कॅरिंग कॉस्ट हाय. ऑर्डरिंग साईज लो आहे, ऑर्डर साइज हाय and carrying cost low. सो मग इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे अशी ऑर्डरची साईज. इथे शब्द काय वापरलाय? इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे EOQ. म्हणजे काय? ही ऑर्डर साईजच आहे, ऑर्डरची साईज. अशी ऑर्डरची साईज की ज्या साईजला तुमची ऑर्डरिंग कॉस्ट अँड कॅरिंग कॉस्ट इक्वल. ठीक आहे. सर मग हे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीची साईज म्हणजे क्वांटिटीची साईज म्हणजे नंबर ऑफ युनिट कसं काढणार, कसं शोधता? ते एकूण 2 मेथड. एक फॉर्म्युला बेस मेथड आणि एक टॅब्युलर मेथड. मग फॉर्म्युला बेस मेथड काय आहे
म्हणजे अशी ऑर्डरची साईज की ज्याला ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट इक्वल असतात. मग याचा फॉर्म्युला काय? पहिला आपण दोन मेथड, एक फॉर्म्युला आणि एक टॅब्युलर. आपण पहिला फॉर्म्युला बेसिसवर जाऊया, टॅब्युलर आपण नंतर शिकू. मग याचा फॉर्म्युला काय? सो EOQ चा फॉर्म्युला आहे EOQ इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये 2 इंटू A इंटू O अपॉन C. म्हणजे शॉर्टकट मध्ये याला आपण असं बोलणार, मी मुद्दाम हा इंटू लिहिला. फॉर्म्युला याचा असा आहे 2AO अपॉन C. हा आहे तुमचा EOQ चा फॉर्म्युला. 2AO अपॉन C, 2 इंटू A इंटू O अपॉन C म्हणजे 2AO अपॉन C. A म्हणजे अॅन्युअल डिमांड, O म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट, आणि C म्हणजे कॅरिंग कॉस्ट. This is the formula to find out the order size, EOQ. EOQ म्हणजे ऑर्डर साइज. आणि या साईडला ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट दोघांची कॉस्ट सेम असतेच. फॉर्म्युला काय? 2AO अपॉन C. A म्हणजे अॅन्युअल डिमांड, O म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट आणि C म्हणजे कॅरिंग कॉस्ट. ओके. आता ऑर्डरिंग कॉस्ट ही तुमची कॉस्ट पर ऑर्डर असते, म्हणजे एका ऑर्डरला किती कॉस्ट लागते ते प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं. कॅरिंग कॉस्ट जी असते ना ते कॅरिंग कॉस्ट कशी काढतो पण ते त्यांनी पर्सेंटेज दिलेले असतात, 5%, 10%. सो लक्षात ठेवायचं कॅरिंग कॉस्ट ही कॉस्ट पर युनिट पर एनम वर काढतात. कॉस्ट पर युनिट पर एनम. कॅरिंग कॉस्ट कशावर काढतो आपण? म्हणजे कॅरिंग कॉस्टचे आपल्याला पर्सेंटेज दिलेले असतात, 2%, 3%, 10%. मग हे कशावर काढायचे आपण? कॉस्ट पर युनिट वर काढायचे. कॉस्ट पर युनिट पर एनम. ओके ओके ओके. आता मी ना तुम्हाला एक थिअरी पाठवली आहे व्हॉट्सअपला, तर ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि ती थिअरी मी आता रीड करतोय. जे तुम्ही हा व्हिडिओ बघताना ती नोट्स आणि हे म्हणजे माझं मी जे बोलतो ते ऐका आणि समोर तुमच्या नोट्स पहिले हे लिहून घ्या. ते तुम्ही लिहिलेलंच असेल, मी व्हॉट्सअपला टाकलेलं आहे, तर ते समोर ठेवा. ओके, म्हणजे वर्ड्स टू वर्ड्स आपल्याला कळेल. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? द परचेस मॅनेजर ॲज वेल एज स्टोर लेजर of every manufacturing organization has to take a decision in respect of the quantity of unit which should be purchased at every point of time. जे मी मगाशी मराठीत सांगितलं तुम्हाला की स्टोर कीप लेजर आणि परचेस मॅनेजर तो प्रत्येक महिन्याला किंवा डिपेंड ऑन त्या पिरियडला मटेरियल परचेस करतो. सच क्वांटिटी known as economic order quantity or याला दुसरं नाव आहे रीऑर्डर क्वांटिटी. री म्हणजे पुन्हा 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 ऑर्डर करतो ना त्याला आपण बोलतो रीऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी रिप्रेझेंट दॅट क्वांटिटी ॲट विच टोटल ऑर्डरिंग कॉस्ट अँड कॅरिंग कॉस्ट विल बी द लोएस्ट. द टर्म ऑर्डरिंग कॉस्ट include cost incurred from the moment of intention to buy up to the moment of actual receipt of raw material. म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट मध्ये काय येतं? ज्या क्षणाला तुम्ही ऑर्डरिंग कॉस्ट ऑर्डर करता तेव्हापासून ते तुमच्या फॅक्टरीमध्ये तुमच्या स्टोअरमध्ये मटेरियल येईपर्यंत जो खर्च येतो दॅट इज अ ऑर्डरिंग कॉस्ट. म्हणजे इन शॉर्ट ट्रान्सपोर्ट कॉस्ट पण तुम्ही पकडू शकता. इट इन्क्लूड preparation of purchase requisition including tender, giving in advance in new paper. Carrying cost
The term carrying cost or stock holding cost, मगाशी शब्द वापरला ना, stock holding cost, carrying cost म्हणजे holding cost, include cost of storage like municipal tax, rent, go down lighting, heating, loading, unloading or material handling charges, haulage or salary of supervisor, storekeeper, insurance of raw material, interest on working capital, block in industries, loss of material due to the climatic condition, theft, misappropriation, सगळं काही carrying cost मध्ये. The higher is the stock in hand at the point of time, the larger will be the carrying cost. And therefore, the stockkeeper has to find out the equilibrium point or BEP or the best quantity order for which the total ordering cost plus carrying cost will be the lower. And such EOQ or ROQ should be ordered by the purchase manager. Whenever the balance of raw material in hand reaches at the reorder level. Okay? That's it. व्यवस्थित बघा. परत पुन्हा मला नाही कळलं तर प्रॉब्लेम नाही कळलं तर जेव्हा मी प्रॉब्लेम स्टार्ट करेल त्याप्रमाणे ते तुम्हाला नक्की कळेल. ठीक आहे. थँक्यू.